नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला दाखवणार आहे फ्लावरची रस्सा भाजी। त्यासाठी बघा वाटण बनवायचे। मीडियम आकाराचे 2 कांदे असे उभे पातळ कापून मी भाजून घेतलेले। तेलाचा वापर कशालाही केला नाही, लोखंडाच्या तव्यात मी भाजून घेतलेले। पोपटी कलरची हिरवी मिरची घेतलेली, तिचे 4 तुकडे घेतलेत। एकच मिरची घेतलेली आहे। पातळ तुकडे केलेत बघा, अर्धा इंच आहेत आल्याचे, ते पण मी भाजून घेतलेले। एक गड्डी लसूण घेतलेला आहे, तो पण भाजून घेतलेला आहे। अर्ध्या वाटीच्या अर्ध्या भागापेक्षा कमी असं सुक्क खोबरं घेतलेलं आहे, ते पण बिन तेलाचंच मी असं भाजून घेतलेलं आहे। एक छोट्या आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे, ते पण मी भाजून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची, ती पण थोडीशी हलकी तव्यावर कांद्यावर जर परतली तरी पण चालू शकते। तुम्हाला हवं असेल का नाही तर ह्याच्यामध्ये 1 चमचा धने, अर्धा चमचा जिरे पण तुम्ही टाकून हलकेसे भाजून हे जे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आपल्याला। फ्लावर घेतलेला आहे बघा, एकदम हलकं कोमट पाणी केलं होतं कारण फ्लावर चांगला होता। थोडीशी आळी वगैरे असतात फ्लावरमध्ये, तर मग थोडंसं गरम पाणी केलं तरी चालेल। आणि अशा पद्धतीमध्ये मी तुकडे करून घेतलेले आहेत। मोठे मोठे जरी केले तरी तुम्ही चालू शकतात, फ्रेश होता हा, त्यामुळे ह्याच्यामध्ये मी बघितलं होतं तर काहीच नव्हतं। तर कोमट पाणी करायचं। आणि जर तुम्हाला फ्लावरचा वास असं खाताना कोणाकोणाला आवडत नाही ना, तर मग चांगलं गरम पाणी करून एक 5-10 मिनटं ठेवलं तरी पण चालू शकते। हा जे फ्लावर आहे ना, 300 ते 350 ग्रॅम आहे। वाटण मी करून घेतलेलं आहे। कढई मी गरम करत ठेवलेली आहे, त्यामुळे तेल काढून घेऊया। तेल काढायचे आपल्याला अर्धी पळी, तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त करू शकता। आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे। छोटा 1 चमचा टाकायचं जिरं। जिरं चांगलं भाजलं की त्यात टाकायचं आपल्याला कढीपत्ता, थोडीशी टाकायचं आपल्याला हिंग पावडर, हलकंसं भाजून घेऊया। तुम्हाला पाहिजे तर अर्धा चमचा मोहरी पण तुम्ही पहिली फोडणीमध्ये टाकू शकता। त्यात टाकणारे कांदा लसूण मसाला तिखटाप्रमाणे घ्या तुमच्या। जिरे धने पावडर 1 चमचा, थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ। गॅस आहे मीडियम। 1 मिनिटभर पहिलं परतून घेऊया। मस्त असं परतून घेतलेलं आहे। त्यात टाकायचं आपल्याला फ्लावरचे तुकडे आपल्या आवडीप्रमाणे करायचे। आणि 1 मिनिट ते 2 मिनिट फक्त ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये परतून घेऊया। मसाल्यामध्ये बघा 2 मिनिटं चांगलं मी परतून घेतलेलं आहे। गॅस करते बारीक कारण मीडियम होता। त्याच्यामध्ये आपण हे जे वाटण केलं आहे ना, हे सगळं काढून घेऊया। वाटण बघा मी सगळं काढून घेतलेलं आहे। ह्याला वाटणला सुद्धा या मसाल्यामध्ये चांगलं परतून घेऊया। हलकंसं परतून घेतलेलं आहे। परत गॅस मी आता मीडियम केलेला आहे। त्याच्यामध्ये आता आपल्याला पाणी टाकायचं। पाणी कोणतं घालायचं, ते कोमट पाणी। जेवढा रस्सा पाहिजे तेवढं आपल्याला पाणी घालायचं त्याच्यामध्ये। मिक्स करून घेऊया। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। आपण प्लेटमध्ये सगळं साहित्य संगत काढलं होतं, मीठ वगैरे सगळं व्यवस्थित पहिलंच काढून घ्यायचं ना, असं अशा पद्धतीत करायचं। आता तुम्ही बारीक गॅसवर पण शिजवून देता किंवा मीडियम गॅसवर, तर मी आता बारीक गॅसवर शिजवून देणार आहे। मस्त असं गरम पाणी ओतलं की नाही की लगेच उकळी फुटते बघा, अशी खूप चविष्ट होतं। असं एकदा जरूर करून बघा। आता आपण हे शिजवून देऊया। बारीक गॅसवर बघा मी ठेवलं होतं, 15 ते 20 मिनटं झालेले आहेत। मस्त असं बघा शिजलेलं आहे। एवढं असं बघा पातळ आहे, खूप चविष्ट लागतं बरं का। आणि शिजायला काही जास्त वेळ लागत नाही आहे, कारण की आपण ह्याला कोमट पाण्यात पहिलेच ठेवलं होतं फ्लावरला। जर असं आपल्याला किडं वगैरे असं वाटत असेल का नाही, तर थोडंसं कडक पाणी करायचं, 5 ते 7 मिनिट ठेवायचं आणि काढून घ्यायचं लगेच। म्हणजे अर्ध कच्चं तर ते शिजलं जातं आणि नंतर असं लगेच शिजलं जातं बघा। खूप चविष्ट अशी होते भाजी फ्लावरची। एकदा जरूर करून बघा माझ्या पद्धतीनं। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।